आज आपल्याला पारंपरिक अशा आंब्याच्या रसातील एकदम मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या बनवायच्या आहेत। सारण बनवण्यासाठी देखील आपण आंब्याच्या रसाचा वापर करणार आहोत। त्याचबरोबर याची उकळ काढण्यासाठी देखील आपण या ठिकाणी आंब्याच्या रसाचा वापर केलेला आहे। तर आंब्याच्या रसातील पातोळ्या बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अगोदर सारण तयार करायचं आहे। तर सारण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी ओलं नारळ घेतलेला आहे 2 वाटी, आंब्याचा रस घेतलेला आहे आपण 1 वाटी, गूळ घेतलेला आहे आपण 1 वाटी। गूळ या ठिकाणी मी बारीक कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी मी 1 चमचा खसखस भाजून घेतलेली आहे। त्याचबरोबर विलायचीची पावडर, ते आपण थोडंसं जायफळ किसून टाकूया। पातोळ्याची उकळ बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी आपण या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण या ठिकाणी आंब्याचा रस घेतलेला आहे। तर पातोळ्या बनवण्यासाठी जे सारण लागणार आहे ते सारण आपल्याला सर्वात अगोदर या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 2 वाटी ओलं नारळ घेतलेले आहे। नारळ आपल्याला तुपावरती छान परतून घ्यायचं आहे। एक अर्धा ते 1 मिनिट आपण नारळ छान परतून घेतलेला आहे। नारळामधील जो ओलावा आहे तो थोडासा कमी झालेला आहे आणि नारळ जे आहे ते आपलं थोडंसं ड्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर 2 वाटी आपण या ठिकाणी नारळाचा कीस घेतलेला आहे, त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आणि आपण यामध्ये आंब्याचा रसाचा देखील वापर करणार आहोत। गूळ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। गुळाचं छान पाणी झालेलं आहे। मिश्रणाला आपल्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही आता आपले जे नारळ आणि गुळाचं मिश्रण आहे ते छान ड्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपण आंब्याचा रस टाकून घेऊया। या ठिकाणी आपण आंब्याचा रस टाकलेला आहे आणि मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिश्रण आपलं थोडंसं ओलं वाटत आहे, पण आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे परत। आता यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून टाकूया। जायफळ पोटासाठी चांगलं आहे आणि गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही जायफळ आणि खसखस वापरली त्या पदार्थाची चव वाढते। तर आपण या ठिकाणी जायफळ थोडंसं किसून टाकलेलं आहे। या ठिकाणी मी 1 चमचा खसखस भाजून घेतलेली आहे, ती खसखस टाकायची आहे आपल्याला यामध्ये। त्याचबरोबर विलायचीची पावडर देखील मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही आपले जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी आता ड्राय झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। पातोळ्यासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आपण या ठिकाणी पातोळ्यासाठी लागणारी जी उकळ आहे ती काढून घेणार आहोत। तर उकळ काढण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। सोबतच आपण या ठिकाणी 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे। आंब्याचा रस आणि पाणी आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ सोडून घ्यायचं आहे। थोडं थोडं करत आपल्याला तांदळाचं पीठ टाकून छान उकळ काढून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही तांदळाचं पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आंब्याच्या रसामध्ये आणि पाण्यामध्ये। यामध्ये आपण फूड कलरचा वापर अजिबात केलेला नाही आहे। बघू शकता तुम्ही आपल्या उकडला छान रंग आलेला आहे। आंब्याच्या रसामुळे छान असा रंग आलेला आहे। आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजेच आपली जी उकड आहे ती छान शिजेल। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण झाकण उघडून घेऊया। एक वाफ काढून घेतलेली आहे आपण। आता आपल्याला झाकण उघडून घ्यायचं आहे आणि आपली जी उकड आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही अजिबात खाली बुडाशी लागलेली नाही आहे। एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही उकड शिजलेली आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हातावरती याचा गोळा तयार होत आहे, म्हणजेच आपली जी उकड आहे ती छान शिजलेली आहे। आता ही उकड आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि हलकीशी गरम असतानाच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। आता उकड बऱ्यापैकी थंड झालेली आहे। मी हातानेच मळून घेणार आहे याला। हाताने आपल्याला व्यवस्थित याला 2 ते 3 मिनिट छान मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि मऊ अशी मी ही उकड मळून घेतलेली आहे। एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी लोण्यासारखी आपली ही उकड तयार झालेली आहे। आता आपल्याला याच्या पातोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी आपण केळीच्या पानाचा वापर करत आहोत। पातोळ्या तयार करण्यासाठी हळदीच्या पानाचा वापर करतात, पण आपल्याला हळदीचं पान सहज भेटत नाही, त्यासाठी आपण या ठिकाणी केळीच्या पानाचा वापर करत आहोत। तुम्हाला जर हळदीचं पान भेटलं तर तुम्ही नक्कीच हळदीच्या पानावरती तयार करू शकता। पेढ्या एवढा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून त्यावरती आपल्याला थापून घ्यायचा आहे। याची आपल्याला पुरीच्या आकाराची छोटीशी लाटी तयार करून घ्यायची आहे। हातानेच आपल्याला अशा पद्धतीने याला पसरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण पुरीच्या आकाराची एक लाटी तयार करून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम पातळ अशी मी ही लाटी तयार करून घेतलेली आहे आणि यावरती आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा सारण टाकून घ्यायचं आहे। याच्या कडा जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत। याच्या ज्या कडा आहेत ते आपण व्यवस्थित बंद करून घेतलेले आहेत। आपली जी पातोळी ती तयार झालेली आहे। आता बाकीचे जे पातोळ्या आहेत त्या मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे। आता या ठिकाणी पातोळ्या तयार करण्यासाठी मी साच्याचा वापर करणार आहे, त्यामुळे आपल्या पातोळ्या लवकर तयार होतील आणि त्याचबरोबर सेम आकारामध्ये तयार होतील। सेम त्याच पद्धतीने मी या ठिकाणी एक लाटी तयार करून घेतलेली आहे।
त्यावरती देखील आपण 1 ते 1.5 चमचा सारण भरून घेतलेलं आहे. साच्याला आपण दोन्ही साईडने तूप लावून घेतलेलं आहे. तयार केलेली जी पुरी आहे ती आपण यावरती ठेवून घेतलेली आहे आणि साचा बंद करून घेतलेला आहे. साईडचा जे एक्स्ट्राचा भाग आहे ते आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही साच्यामध्ये देखील आपली जी पातोळी आहे ती खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. आता या ठिकाणी संकष्ट चतुर्थी देखील जवळ आलेली आहे, तर या सारणापासून आपण मोदक देखील तयार करू शकतो. तर या ठिकाणी मी मोदकाचा साचा घेतलेला. अशा पद्धतीने आपण मोदक देखील तयार करून घेतलेला आहे. या सारणापासून तुम्ही मोदक देखील तयार करू शकता. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 4 ते 5 मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीच्या मी या ठिकाणी सर्व पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर सर्व पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला या पातोळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. त्यावरती आता आपण एक स्टीलची चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी केळीचे पानं टाकून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने जेवढ्या बसतील तेवढ्या आपण या ठिकाणी पातोळ्या ठेवलेल्या आहेत. 15 मिनिट याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण बंद करून याला छान शिजवू देऊया. एक 10 ते 12 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या जे पातोळ्या आहेत ते खूप छान शिजलेल्या आहेत. एकदम सॉफ्ट आणि मऊ अशा आपल्या ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ही बॅच काढून घेऊया आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या पातोळ्या त्या देखील मी या ठिकाणी भांड्यामध्ये ठेवून शिजवून घेतलेल्या आहेत. तर आंब्याच्या रसातील एकदम मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपले जे मोदक आहेत ते देखील छान तयार झालेले आहेत. तर तुम्ही येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अशा पद्धतीने आंब्याच्या रसातील मोदक बनवू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.